नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्राचीन विठ्ठल मंदिरावरून वाद चिघळला असून मंदिराला लावलेले कुलूप तात्काळ न काढल्यास गाव बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विठ्ठल मंदिर बचाव समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत मंदिरात भक्तांना दर्शनासाठी अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला. विठ्ठल भक्तांना देवाचे दर्शन जवळून घेता येत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मंदिर परिसरात अंत्यविधीनंतरचे विधी होत असल्याबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. यामुळे मंदिराची पवित्रता बाधित होत असल्याची भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान माहेश्वरी पंच ट्रस्टकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करत संबंधित कागदपत्रे ग्रामस्थांसमोर सादर करण्यात आली. मंदिरावर माहेश्वरी पंच ट्रस्टचा कोणताही अधिकृत हक्क नसल्याचा दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस कर्मचारी अशोक जिने आणि संजय राठोड बैठकीस उपस्थित होते. बैठकीला भगवंत मकासरे, संभाजी गडाख, सदाशिव पटारे, अविनाश घावटे, रविकिरण पटारे, विष्णू ढवळे, राजेंद्र पाटील, अजित पटारे, गोदाराम पागिरे, महेश पागिरे, भाऊ काळे, भाऊ राहणे, अक्षय बोरकर, किरण गडाख, मनोज देशमाने, महेश मोरे, अशोक पठारे, सचिन पठारे, दिनेश कुसमुडे, सत्यम मोरे, काका कुसमुडे आदी ग्रामस्थ व विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न निकाली काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनासह गाव बंद करण्यात येईल असा इशारा दिला आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. मी श्री भगवंत तुळशीराम मकासरे, राहणार वांबोरी. विठ्ठल मंदिराबद्दलची परवा दिवशी माहेश्वरी पंच ट्रस्ट यांनी जी माहिती दिली का विठ्ठल मंदिर बचाव समिती ही काही धार्मिक नाही किंवा भाविक नाही, हा जो अपप्रचार त्यांनी केला तो साफ खोटा आहे. आम्ही सन 2001 पासून पंढरीच्या वाऱ्या करतोय. मी पंढरीचा विठ्ठलाचा भक्त आहे आणि त्याबाबत गावातील सर्व नागरिकांना माहीत आहे. तसेच विठ्ठल मंदिराची जी केस आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं का विठ्ठल मंदिराची केस कुठेही चालू नाही, पण विठ्ठल मंदिराची केस धर्मदायुक्त अहमदनगर, धर्मदायुक्त पुणे, धर्मदायुक्त तसे भूमी अभिलेख राहुरी येथे प्रत्यक्षात चालू आहेत आणि त्याबाबत प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. जवळजवळ विठ्ठल मंदिराची घटना स्कीम पूर्णत्वाला गेलेली आहे. तसंच विठ्ठल मंदिर माहेश्वरी ट्रस्टवर फौजदारी गुन्हा करण्याकरता जी मागणी केलेली ती सुद्धा पूर्णत्वाला येत आहे. विठ्ठल मंदिरामध्ये माहेश्वरी समाजाचं म्हणणं आहे का विठ्ठल मंदिर हे एकमेव माहेश्वरी समाजाचं आहे, परंतु हे साफ दादंत खोटं आहे. विठ्ठल मंदिर हे गावातील सर्व जनतेचं आहे, सर्व नागरिकांचं आहे, विठ्ठल सगळ्यांचा आहे. तेव्हा विठ्ठल माहेश्वरी पंच ट्रस्ट यांनी विठ्ठल मंदिराबद्दल कुठेही वैयक्तिक भाषणबाजी करू नये. तसंच विठ्ठल मंदिर बचाव समितीवर वेळोवेळी जे धमक्या देतात का आम्ही फौजदारी करू असं कुठलंही वर्तन त्यांनी. मी इंजिनियर विष्णू ढवळे, सामाजिक कार्यकर्ता. मी काल पेपरला वाचलं वांबोरीतला विठ्ठल मंदिर कोणाला गेला. मला आश्चर्य वाटलं, हा सर्वसामान्य जनतेचा विठ्ठल, भोळ्या बाबड्या भक्तांचा विठ्ठल हा कोणला कस काय गेला. मला अतिशयोक्ती वाटली. आणि मी आज जेव्हा ग्रामसभेमध्ये आपल्या इथं गावातल्या लोकांनी जो इथं एक सभेचं म्हणजे नियोजन केलं होतं तेव्हा मी आलो तर खरोखर म्हणजे हा विठ्ठल कोणला गेलेला आहे आणि हा विठ्ठल कोणण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. हे मंदिर हे सार्वजनिक आहे, कोणत्याही एका धर्माचं नाहीये, एका पंथांचं नाहीये. आणि माहेश्वरी पंचचे ट्रस्टचे जे आहेत ते म्हणतात का मी महसुली रेकॉर्ड आहे, महसुली रेकॉर्डवर त्यांचं कुठेही नाव नोंद मंजूर नाहीये. हे लोकांना खोटं सांगतात, दिशाभूल करतात. आता हा उतारा आहे, या उतार्यामध्ये इथं स्पष्ट लिहिलेलं आहे नोंद मंजूर नाही. आणि मी ग्रामपंचायतला याची मागणी केली होती का हा नोंद तुम्ही कशी वडली. त्यांनी स्पष्ट सांगितलंय का हे जे कोणतेही कागदपत्र दप्तरी उपलब्ध नाहीये. म्हणजे हे समाजाचे आणि शासनाची दिशाभूल करतात. हे त्यांनी करू नये. हे सर्वसामान्य जनतेचं मंदिर आहे, सार्वजनिक आहे आणि माहेश्वरी पंच किंवा ट्रस्ट याचा विठ्ठल मंदिराशी काही संबंध नाही. ही सक्षम कृती समिती आहे. कृती समिती इथल्या जी मोकळी जागा आहे याची डेव्हलपमेंट करण्यासाठी सक्षम आहे. इथं वारकरी हे जी 1-1.5 एकर जागा पडलेली आहे तिथं वारकरी पंथाचं मोठं काम होऊ शकतं. हे सर्व म्हणजे प्रयोजन आपण ग्रामसभेद्वारे. आणि जर याच्याबद्दल त्यांनी जर 1 आठवड्यामध्ये हे कुलूप जर काढलं नाही तर आम्ही
ग्राम सभेला नोटीस देऊन आम्ही गावबंदीचा इशारा देऊ शकतो, आम्ही उपोषणाचा इशाराही देऊ शकतो. ह्या पुढील म्हणजे लोकांच्या भावना ह्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने आमची कारवाई करू शकतो. नमस्कार, मी संभाजी गाडक. आज वांबरी गावामध्ये जे विठ्ठल मंदिराबद्दल वाद चालू आहे, हा वाद तसा म्हणजे कोणाचा दोषी म्हणून नाही आहे, परंतु हा तात्विक वाद आहे. मंदिरामध्ये त्यांनी आवारामध्ये जाळी टाकलेली. जाळीचं कारण त्यांनी सांगितले, या मोकळ्या जागेमध्ये शेळ्या येतात आणि त्या शेळ्या आमचा विठ्ठलाचा हार खातात. तर आज त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाळी टाकली आणि या पाठीमागे लोक लघुशंका करण्यासाठी जातात म्हणून आम्ही जाळी टाकली. तर यामध्येच त्यांचं उत्तर आहे 70 वर्षाची परंपरेचं, की जर 70 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी शेळ्या येतात. शेळ्या कुठे येतात? आपण शेतकरी आहोत, ज्या ठिकाणी पडीक आहे त्या ठिकाणी शेळ्या येतात. याचा अर्थ 70 वर्षापासून यांनी विठ्ठलाची जागा ही पडीक ठेवली आहे. हे सिद्ध त्यांच्याच बाईकमधून होत आहे. आणि दुसरी गोष्ट, ते जे उठवण्याचा मुद्दा आहे की ज्यांनी सुतकाचा कार्यक्रम ते विठ्ठल मंदिरामध्ये करतात असा आमचा आरोप होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की विठ्ठलाचा जो सुतक विधी आहे हा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात करत नाही, आम्ही विठ्ठलाच्या सभामंडपमध्ये करतो. मग तुम्ही सांगा, सभामंडपमध्ये जर त्यांना जर गाभाऱ्यामध्ये जायचं नाही सुतक आहे म्हणून, सभामंडपमध्ये तो कार्यक्रम करण्याचा काय अधिकार आहे? आणि तो सभामंडपमध्ये केला काय, गाभाऱ्यामध्ये केला काय? ते विठ्ठलाची ती अवहेलनाच आहे आणि तो सुतकी कार्यक्रम त्या विठ्ठलाचं त्याचं पावित्र्य मलिन करणाराच आहे. तर हा सुटकी जो कार्यक्रम आहे हा त्यांनी त्यांच्या इतर मंदिरामध्ये करावं. बालाजी मंदिर आहे, रामदेवजी मंदिर आहे, आणि नसेल तर त्यांचे माहेश्वरी पंचची जे कार्यालय आहे, मंगल कार्यालय, त्यामध्ये त्यांनी तो विधी करावा. तो विधी ह्या विठ्ठल मंदिरामध्ये करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण तो सुटकी विधी आहे हे त्यांनीच त्यांच्या बाईकमध्ये सांगितलेलं आहे. आमचा असा उद्देश आहे, या जागेमध्ये आपण जर सर्वसामान्य वस्तीवर शासकीय निधी येऊन जर सभामंडप वगैरे मंदिरात जर करण्यासाठी वापरतो, तर हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाण आहे, मध्यवर्ती मंदिर आहे. या ठिकाणी जवळजवळ 1 एकरची जागा आपल्याला उपलब्ध असताना त्या ठिकाणी शेळ्या चरतात. त्याच्याऐवजी आम्हाला या ठिकाणी सभामंडपची व्यवस्था करायची. गावामध्ये जे वार्षिक कार्यक्रम होतात, सप्ताह होतात, त्या सप्ताहाची व्यवस्था ठिकाणी झाली पाहिजे. गोरगरिबाच्या लग्नाची व्यवस्था ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी आम्हाला त्या जागेचा विकास करायचा आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करायचं आहे. ही आमची कळकळीची विनंती आहे. माझे माहेश्वरी समाजाचे जे त्यांनी जे या ठिकाणी हक्कच प्रस्थापित केलेला आहे, त्यांना एवढीच विनंती आहे की ह्या मंदिराला जे सार्वजनिक स्वरूप होतं ते तुम्ही जे वैयक्तिक करताय ते न करता सार्वजनिकच ठेवावं. आणि सार्वजनिकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे वार्षिक कार्यक्रम होतात त्यासाठी सभामंडपाची व्यवस्था करू आणि या ठिकाणी निश्चित जागेचा विकास होईल, यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.